सेशन जुडिक्शन में कल 10:30 बजे एक गुना दाखिल हुआ था। उसमें पुलिस ने क्विक रिस्पांस करके बढ़िया कोऑर्डिनेशन रख के जो विक्टिम था उसको सेफली रिकवर किया है। 10 आरोपियों को अरेस्ट किया है। ये गुना में यूज किए हुए जो वेपन्स है, एक कट्टा है, दूसरा एयर गन है और कोयता ये जब्त किया है। 3 व्हीकल जब्त किए हैं और सभी के सभी आरोपी अरेस्ट किए। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी सकाळी 10:30 वाजता एका 20 वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं। त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती। यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही अनालिसिस आणि टीम वर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचा समन्वय साधून यातील 10 आरोपींना 24 तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र, एक देशी कट्टा, 3 राऊंड, एक एअर पिस्टल, एक कोयता आणि वापरलेले 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि आरोपींना पुढील 3 तारखेपर्यंत पीसीआर मिळालेली आहे। तर हे आरोपी नेमके कोण होते, काय मोडत होते? विविध ठिकाणचे असलेले एकूण 10 आरोपी होते। त्यांनी मुंबई शहरामध्ये फायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता। त्यामध्ये त्यातील 2 आरोपी अटक झाले होते। त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते। त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत। या आरोपींपैकी 3 आरोपी हे त्या भरतीमधले फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत। शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं, ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे। ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे। ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही माहिती गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेले। असे एकूण 10 आरोपी आपण अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे। काल सकाळी संजय शेळके म्हणून इथले जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की त्यांच्या मुलाला किडनॅप करण्यात आलेला आहे आणि 40 कोटीची खंडणी मागितलेली आहे। आणि ही माहिती इथं मिळाल्यानंतर या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर साहेब, त्यांची डीबीची टीम आणि स्वतः डीसीपी झोन 4 श्री सुधाकर पठारे यांनी हे ऑपरेशन त्याच्यानंतर चालू केलेलं आहे। आणि त्या ऑपरेशन मध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजची जी काही माहिती आहे ती घेऊन आरोपींचा शोध घेऊन नाकाबंदी लावून त्यांनी सक्सेसफुली जो अपहृत मुलगा आहे त्याची सुटका केलेली आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।